नमस्कार मंडळी, मी गणेश कोंढाळकर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे गणेश कोंढाळकर ब्लॉग्स। मंडळी, मी आता आलोय माझ्या गावाला, कोकणातल्या घरी। खास सगळ्यांना तुम्हाला माहितच असेल, कोकणामध्ये गणपती उत्सव म्हणजे खूप मोठा उत्सव असतो। जी गणपती उत्सवाची जी कोकणामध्ये जी मजा आहे ती इतर कुठेही नाही। त्यामुळे मी दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील मी माझ्या गावच्या घरी, कोकणातल्या गावी मी आलेलो आहे गणपती उत्सवानिमित्त। आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता, आता गणपतीची तयारी सगळी झाली आहे। हे आमचं डेकोरेशन आहे, डेकोरेशन वगैरे रात्रभर डेकोरेशन केलंय, झोप नाहीये अक्षरशः, काय सांगू। आणि आता आम्ही निघालोय गणपती आणायला। तर आता गणपतीची तयारी, तिकडे एक जवळपास 15 किलोमीटर गाव आहे बिरवाडी म्हणून, तर त्या ठिकाणी आम्हाला गणपती आणायला जावं लागतो। सो आता आम्ही निघणार आहे। गाडी मी रिक्षा घेऊन आलोय। रिक्षामध्ये आता मी आणि माझा दादाचा मोठा मुलगा, माझा कॅमेरामॅन, आम्ही दोघेजण गणपती आणायला जाणार आहोत। आणि मग तिथे तुम्हाला दाखवतो गणपती वगैरे काय असतं, किती गर्दी असते। तो चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। त्याच्या आधी जर आपण माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मग आता इथून पुढे माझे कोकणातले सगळे व्हिडिओ तुम्हाला, कोकणातला गणपती उत्सव कसा असतो हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। याचं कारण असं की जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सगळ्यात आधी त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल। सो चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तुम्ही कोणत्या गावातून हा व्हिडिओ बघताय, तुमचं गाव कोणतं हे मला कमेंट करून प्लीज नक्की सांगा, म्हणजे मलाही कळेल की माझे व्हिडिओ कुठून कुठून बघतायत। सो चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मंडळी, आता आपण गाडी काढली आहे रिक्षा घेऊन, आता आपण निघणार आहे गणपती आणायला। सो चला भेटूयात गणपतीच्या ठिकाणी, जिथे गणपती भेटतो तर त्या ठिकाणी भेटूयात। सो चला, बाय बाय। नमस्कार मंडळी, फायनली आता आपण आपल्या गणपती बाप्पा जिथे मिळणार आहे त्या ठिकाणी आपण पोहोचलोय। आता माझ्या मागे बघू शकता हे दुकान आहे। या ठिकाणी आता आपण आपली गणपतीची मूर्ती घेणार आहोत आणि तिथून डायरेक्ट घरी जाणार आहोत। सो चला, तुम्हाला दाखवतो गणपती मूर्ती, भेटू। नमस्कार मंडळी, आता आपण जे पाहिलं, आता जे वाद्य वाजत होतं ते पाहिलं, ते कोकणातलं स्पेशल वाद्य, त्याला खालूबाजा असं म्हणतात। हे गणपतीच्या मिरवणुकीमध्ये किंवा कोकणामध्ये जे लग्नामध्ये सर्रासपणे वाजवलं जातं ते वाद्य म्हणजेच खालूबाजा। अशा प्रकारे गणपतीची मिरवणूक काढली जाते।
आता आपण मूर्ती चॉईस वगैरे झालेली आहे. ऑलरेडी पहिली चॉईस केली होती. आता आपण त्यांना पैसे वगैरे पे केलेले आहेत. मूर्ती आपण आता घेणार आणि गाडीमध्ये येऊन बसणार आहे. सो तिथे जरा गर्दी आहे, त्यामुळे तिथे जास्त व्हिडिओ शूट करता येत नाही. सो आता आपण तिथे मूर्ती उचलून गाडीमध्ये घेऊन येणार. चल. मोरया मोरया. नमस्कार मंडळी, आता मी इथून मूर्ती घेतलेली आहे आणि रिक्षामध्ये मूर्ती ठेवली आहे. तुम्हाला दाखवतो. माझा जो मोठ्या भावाचा मुलगा आहे साहिल, तर त्यांनी ही मूर्ती घेतली. आता त्याला बसवल्या पाठीमागे. हे बघा, तुम्ही बघू शकता. ही आहे आपल्या यावर्षीची गणपती बाप्पाची मूर्ती. आता घरी घेऊन चाललो आहे. पाऊस खूप आहे, त्यामुळे गणपती बाप्पा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये टाकून घेतलेली आहे त्यांच्यावरती. आणि आता आम्ही निघणार आहोत आमच्या घराकडे, कारण पाऊस खूप मोठा येतो आहे. त्याच्यामुळे आता आम्ही लवकरात लवकर इथून निघणार आहोत. सो भेटूयात घरी गेल्यावरती. चला, बाय बाय. नमस्कार मित्रांनो, फायनली आपल्या घरामध्ये आपल्या गणपती बाप्पाचं, आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. काही व्हिडिओमध्ये मला शूट करता आलं नाही, कारण थोडीशी पूजा वगैरे करण्याची खूप गडबड होती, धांदळ होती. सो तो व्हिडिओ मला शूट नाही करता आला गणपती बसवण्याच्या वेळी, कारण आम्ही दोघंही गणपती बाप्पांना असं दोन्ही बाजूला धरलं होतं, त्यामुळे शूट करायला कोणी नव्हतं. सो फायनली आपल्या घरामध्ये गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि गणपती बाप्पा त्यांच्या आसनावरती विराजमान झालेले आहेत. सो या तुम्हाला दाखवतो आमच्या घरचे गणपती बाप्पा. हे आहेत आमच्या घरचे गणपती बाप्पा पुढे, आणि हे आमच्या घरची कुलस्वामिनी, हे आमच्या कोंडाळकर भावकीची ही कुलस्वामिनी, आणि हे आमचे गणपती बाप्पा. सो नमस्कार मंडळी, फायनली आपले गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये आलेले आहेत. गणपती बाप्पांचं आगमन आपल्या घरी झालेलं आहे आणि अशा प्रकारे आता हा व्हिडिओ मी ते थांबवतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो आवर्जून सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण की जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन त्याचं तुम्हाला ते भेटून जाईल. सो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून आवर्जून सांगा, आणि आपण ही व्हिडिओ कुठून बघताय हे देखील मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपण आपलं गाव कोणतं आहे हे देखील मला नक्की सांगा. सो मी आता कोकणात आलो आहे, तर याच्यानंतर या व्हिडिओच्या नंतर देखील अजून कोकणातले व्हिडिओज, माझ्या गावचे गणपती बाप्पा, त्याचं विसर्जन, गौरी आवाहन, हे सगळे व्हिडिओ येतच राहतील. सो चला, आता मी ही व्हिडिओ तर थांबवतो. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.